हाय सखी, सगळ्यांना तर माझा नमस्कार। आज मी भरत आहे भरलेली कारली। ती कशी बनवायची तर आपल्याला 2 मोठी कारली घ्यायची आहे। त्यांना आहे ना असं आतमधल्या बिया काढून हे कट द्यायचा आहे। तर आपल्याला आहे ना मीठ आणि हळद घ्यायचं आहे। तर आपल्याला पहिले ना ह्याला मॅरिनेट करायचं आहे। तर ह्याला आपण आहे ना पहिले हळद आणि मीठ लावून पूर्ण आतमध्ये लावून असं अर्धा तास भिजवत ठेवायचं आहे। आणि हे का भिजवतोय आपण, कारण का ह्याच्यातला जो कडवटपणा आहे तो आपणच निघून जातो आणि आहे ना त्याला मीठ पण आतपर्यंत लागतं आणि ते खाताना पण चांगले लागतात। तर आपल्याला आहे ना ते सारण बनवायचं आहे जे आपण त्याच्यामध्ये भरणार आहोत। तर आपल्याला ते शेंगदाणे घ्यायचे आहेत, ते तव्यावर आहे ना आपल्याला भाजून घ्यायचे आहेत लालसर। आणि ते सालीसकटच मी टाकते, तुम्हाला जर साल काढायची असेल तर साल तुम्ही काढू शकता। आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घेतली, आता त्याच्यामध्ये 1 तिखट मिरची घेतली आहे, लसूण पण घेतले आहे, ते पण पाकळी सकटच घेतले, मी पाकळ्या नाही काढल्या आहेत। त्याच्यामध्ये आहे ना अर्धा चमचा आपल्याला जिरं टाकायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे। आपल्याला थोडीशी त्याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकायचं आहे, कारण आपण कारल्यामध्ये टाकलं त्याच्या अंदाजानुसार आपल्याला ते टाकायचं आहे। त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे आणि जे आपण भाजलेले शेंगदाणे होते ते आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मिक्सरला आहे ना जाडसर लावून घ्यायचे, एकदम पातळ नाही करायचं। हे बघू शकता मी कसं केलं आहे, तसंच करायचं आहे तुम्हाला जाडसर, म्हणजे ना ते दाताखाली जेव्हा येतं ना तर खूप छान लागतं कारलं, आणि कारलं लागतच नाही, एकदम भारी लागतं। तर आपण जे कट केलेलं कारलं आहे ना ते आता भरून घेऊया पहिले। तर आता मी हे पूर्ण जे सारण आहे ते 4 ह्याच्याप्रमाणेच मी शेंगदाणे घेतले होते, ते त्याला बरोबर पुरेपूर आहेत। तर हे मी सगळं आता भरून घेतलेलं आहे। अशा प्रकारे हे बघा तुम्ही भरू शकता आणि पूर्ण दाबून भरायचं आहे, कारण जेव्हा आपण तेलात टाकतो ना तेव्हा आपल्याला ना ते बाहेर नाही आलं पाहिजे। आणि पाणी पण नाही टाकायचं याच्यामध्ये, काय लोकं पाणी टाकतात पण मी पाणी नाही टाकत। सो तुम्हाला पाहिजे असेल तर पाणी टाका, नाही तर नका टाकू। आणि हे थोडंसं आहे ना कडवटपणा जाण्यासाठी अजून थोडंसं वरून आहे ना लिंबू टाकलेलं आहे आणि लिंबाने खूप छान चव येते। तर त्या सेम तव्यावर ना मी तेल घेतलेलं आहे आणि तेल जास्त पण 1च टेबलस्पून आहे मोठा, आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला तेवढंच त्याच्यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहे। हे 4 जेवढे बसतील तेवढंच मी तेल टाकलेलं आहे। तेल जास्त आपल्याला वापरायचं, त्याच्यामध्ये तेलाची गरजच नाही लागत। ते हे आपण आहे ना पूर्णपणे ना आता स्लो गॅस करायचा आहे आणि त्या गॅसवरती ना आपल्याला भाजून घ्यायचं। जर फास्ट गॅस केला तर ते पूर्ण करपून जाईल। हे बघा असा लाल कलर येतो जर स्लो गॅस ठेवला तर तुम्ही, तर स्लो गॅसवरच आपल्याला हे सगळे आता भाजून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला वाटलं तर डिश ठेवा, आणि डिश ठेवल्याच्या नंतर ते पटकन शिजतात। आणि मी तशा प्रकारे डिश ठेवून हे आता भाजून घेत आहे दोन्ही साईडनी। अशा प्रकारे आपले आहे ना खायला रेडी आहेत कारल्याचं भरीत, एकदम इझी आहे। जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा। थँक्यू।